मॅच ऑन. पहिला चेंडू आहे पंचाच्या डाव बाजूने. पहिला चेंडू स्लोवर वन. त्या ठिकाणी फलंदाज बीट होतोय लेफ्ट हँड फलंदाज. त्यानंतर चेंडू थर्डमॅनला जाईपर्यंत एकदा कंप्लीट केली आहे. एका धावेवरती समाधान. एका धावेने अकाउंट ओपन झाले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत फसच्या डाव्या बाजूने. पुढचा चेंडू आहे स्ट्राईक वर आशिष. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला पुन्हा एकदा पंचाने नो घोषित केलाय आणि चेंडू निघून चाललाय. फाईन लेगला क्लिअर करत सीमारेखा पार येतोय चौकार. 4 धावा. नो प्लस 4 एकूण 5 धावा मिळाल्यात. 5 धावांची धावसंख्या वाढली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑन साइडला केला फटका. झेलची संधी आणि प्रीहीट आहे का प्रीहीट आहे का त्याची चर्चा होणार आहे. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. पुढचा चेंडू आहे पुन्हा एकदा फसच्या डाव्या बाजूने. आता मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. छोटी बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चोटीची सांगता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज खास करून आपण पाहतोय यशला गोलंदाजी करताना फसच्या डाव्या बाजूने. पुढचा चेंडू आहे यश यांचा. आता मात्र स्टेप आउट पुन्हा एकदा उंचावीमध्ये केला फटका आहे. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातं का बघूया. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागते. 2 धावांनी धावसंख्या वाढली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कॉट बिहाइंड फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. झेल पकडला आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का मिळतोय टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचले आपण पाहतोय 9व्या धावसंख्येवरती. धावफलक पोहोचलेला आहे. एक गडी बाद झालाय. डावकर फलंदाज वैभव बाद झाला पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या बाजूने. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू. आता चेंडूला पुन्हा एकदा खेळून काढलंय समोरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 10. 1 षटक समाप्तीनंतर विष्णू टॉपर संघाची 10 धावसंख्या झाली आहे. चला पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपण पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती महेंद्र गोलंदाजीसाठी सज्ज आहे. स्ट्राईक वरती फलंदाज
मनोजला आपण पाहतोय. पुढचा चेंडू आहे. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धावची सांगता झाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मनोज यांचा. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. त्यानंतर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा महेंद्र. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडू लावून साईडला गेलाय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातो का बघूया. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धाव्यांनी धावसंख्या वाढली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. स्ट्राईक वरती फलंदाज मनोज. मनोजसाठी पुढचा चेंडू आहे. फुल्ले तिरावरचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळलाय. फायनल क्षेत्रामध्ये आउटफील्ड फास्ट आहे. निघून आला चेंडू सीमारेखा पार क्लिअर करत चौकार. 4 धावा. जे धोका मात्र ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. त्यानंतर 4 आल्याने धावसंख्या पुन्हा 4 ने वाढल्या. जाऊन पोहोचले 16 धावसंख्येवरती. पुढचा चेंडू आहे. मनोज बघूया कशा प्रकारची फलंदाजी. स्टेप आउट होऊन उंचाव्यामध्ये ऑफ साईडला शतरक्षक झेल खाली. कोणत्या प्रकारची चुकी नाही. सोपा झेल संपला के मनोज बॅक टू डगआउट. धावसंख्या 16 धावसंख्येवरती मनोज देखील बाजूताना पाहायला मिळाले. पुढचा चेंडू जोरा टाकण्याचा प्रयत्न डाव्या बाहेरचा पंच वाईड करतायत. आव्हानामध्ये भर. त्यानंतर 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या पाट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची चांगता झाली आहे. धावसंख्या स्थिरलेली पाहायला मिळते. 9 आहे का? पंच 9 घोषित करतायत. ऑप्शनला थोडासा 9 दिलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव छोटीची सांगता. धावसंख्या स्थिरवलेली पाहायला मिळते. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये वारंवार फलंदाज बीट होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू आहे पंचाच्या डाव्या बाजूने. आता मात्र पुन्हा एकदा उंचावमध्ये केला फटका. झेलची संधी झेल सुटल्या. तर परत एकदा कंप्लीट केलाय. एका धावेने धावसंख्या वाढल्या. षटक संपते पंचांचा. धावसंख्या बसल्या ती म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. किती झाल्या? 2 षटकानंतर 5 बाद झालेत काय? पंच किती चेंडूचा खेळ झालाय? 2 षटक सापल्यानंतर 19 धावा बांधल्या गेल्यात.
गोलंदाजी ट्रॅक वरती पण एकदा गोलंदाज तयार. पहिला चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट कार्य करतायत. आपण त्या टाइममध्ये भर एक्स्ट्रा चर्पामध्ये एक धाव टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळते. वाईट घेतला ना पहिला. पुन्हा एकदा दुसरा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता धाव संख्या स्थिरावली आहे. धाव संख्या जाते म्हणजेच 20. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. शॉर्ट पिच चेंडू ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये आणि चेंडू आउट ऑफ द प्लॉट. पुन्हा एकदा येतोय षटकार 6वा. सव्वीस या संख्येवरती मजर मारले. पुन्हा एकदा कट लागल्यानंतर चेंडू निघून चाललाय. थर्ड मॅनला क्लिअर करत लॉंग स्टॉपच्या दिशेने जाताना पाहतो. एक धाव पुन्हा साठी कॉल करतायत. 2 धावा कंप्लीट आहे. सुंदर आणि विकेट बघायला मिळते आणि बघता बघता 2चं रूपांतर 3 मध्ये केले. 3 धाब्याने धाव संख्या वाढली आहे. धाव संख्या जाऊन बसते 28 या धाव संख्येवरती. पुन्हा एकदा ऑनसाइडला केला फटका. एकदा पूर्ण केला दुसऱ्यासाठी कॉल करता येता. सुंदर आणि मिडून विकेट बघायला मिळते आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. दोन धाब्याने धावसंख्या वाढली. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूची सांगता सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख आणि नियंत्रणात्मक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत गोलंदाज. अष्टपैलू खेळाडू यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव जोडीची सांगता. षटक समाप्त झालाय आणि त्यानंतर धाव संख्या झाली म्हणजेच 30-31 धावांचं टार्गेट सेट केले गेले. दोघे कशा प्रकारची फलंदाजी करणार ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. तर एकदा डीजे यांना संधी देऊया त्यानंतर मैदानाच्या दिशेने. कासरूम धांगरगावचे वरिष्ठ खेळाडू, त्यानंतर आमचे पुन्हा एक वरिष्ठ खेळाडू त्यांच्या जोडीला निलेशजी चौकेकर, एकच फील्ड त्यांच्या जमान्यामधली क्रिकेट टीम आणि रवी मोरे, तिन्ही गावाचे 3 सुपुत्र वरिष्ठ खेळाडू यांनी इथे यायचं आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमचा युवा प्रतिभावान खेळाडू अविनाश सोनगरे यांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तिघेजणी यायचं आहे. वरिष्ठ खेळाडू निलेशजी चौकेकर, विलास कासरुंग आणि रवी मोरे. धन्यवाद. त्यानंतर धांगर ग्रामस्थ मंडळ मुंबई
चे सन्माननीय अध्यक्ष विजय बेर्डे साहेब यांनी इथं मंचावर यायचं आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनोद मोरे यांना विनंती करेन की आपण सन्मान करायचा आहे. धांगर गावचे अध्यक्ष मुंबई विजयजी बेर्डे. तसेच धांगरगावचे सुपुत्र महेश पाडावे यांनी देखील मंचावर यायचं आहे. महेश पाडावे यांचा सन्मान करतील आमचे विनोदजी मोरे. वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे महेशजी पाडावे, आपण इथे आलात, खूप खूप धन्यवाद. पंच, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. वेळ खूप होत चाललाय. 3 वाजलेत आपले. फक्त आपल्या हातामध्ये 2.5 तास बाकी आहेत. याच्यानंतरचा होणारा सामना आहे अजिंक्य प्रिया 11 वर्सेस समर्थ फायटर्स या दोन संघाच्या करताना मिळते. आपण टॉस साठी या 2 षटकांचा सामना राहणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. अजिंक्य प्रिया 11 वर्सेस समर्थ फायटर्स आणि टॉस घेतील रवीजी भोरे यांच्या हस्ते टॉस होणार आहे. डांगर गोवेले बुरी प्रीमियर लीग क्रीडा कमिटीचे अध्यक्ष डांगर गावचे अध्यक्ष माननीय विजय बेर्डे इथे आले आहेत. त्यांचा सत्कार करतील सुरेश बोवड. डांगर ग्रामस्थ मंडळ मुंबई चे सन्माननीय अध्यक्ष पहिल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केले गेलेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाज तयार. पंचाच्या डाव्या बाजूने सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते युवराज यांच्याकडून. फलंदाज मात्र थोडासा वेगळ्या मूड मध्ये पाहायला मिळतो. हाफ पॅन्ट वरती खेळत आहे तसा दिसतोय. एक थोडीशी शिस्तभंग या ठिकाणी केल्या जाताना पाहायला मिळते. पुन्हा इथं फक्त ऑन साइडला केला फटका. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी कॉल करतायत आणि 2 धाव पूर्ण केले आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढली. त्यामध्ये 1 रन शॉट पाहायला मिळतोय.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पंचाच्या डावा बाजूने शॉर्ट पिच चेंडू आहे. बाउन्स केल्यानंतर चेंडू बॅटच्या पाट्यामध्ये येत नाही. पंचांकडून वाईटचा इशारा येते. काय बाउन्स केलेल्या चेंडूवरती चला जे पंच डिसिजन देतील तो डिसिजन त्या ठिकाणी फायनल असेल. दोन्ही पंच डिसाइड करतील त्यानंतर डिसिजन देण्यात येईल. कप्तान कोण आहे? वैभव पाडावे जरा प्लीज इकडे या 2 मिनिटासाठी. बाकी कोणी यायचं नाही. धावसंख्या झाली ती म्हणजेच 4. परत एकदा गोलंदाजी वरती गोलंदाज तयार आहेत. पुढचा चेंडू आहे. उंच केला फटका आहे. खेळतीची संधी आहे त्यामुळे ते नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या दर पुसते 6 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाल्या 6. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरला केला फटका. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल करताय. सुंदर आणि मिड द विकेट पाहायला मिळते आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्यात. दोन धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती.
धावसंख्या झाल्या 8. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. आता मात्र जोरात टाकला चेंडू आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. लेग बॅटच्या सुरुवातीमध्ये एक धाव पूर्ण होते. एखाद्या वेळी धावसंख्या जाऊन पोहोचले 9. पहिलं षटक समाप्त झालं. एक षटक संपतीनंतर 9 धावा 31 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. 12 चेंडूमध्ये 22चं समीकरण, 2 षटकामध्ये 11ची सरासरी. शहा देखील सामना आपल्याला रपांड पाहायला मिळणार आहे. बघू येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ आहे. या ठिकाणी 2 षटकामध्ये 11ची सरासरी कंप्लीट करायची आहे. 12 मध्ये 22. त्यानंतर 2 फलंदाज आपण पाहतो आशिष आणि रितेश फलंदाजी करताना. आशिषने मोठे फटके नाही परंतु सिंगल डबलच्या स्वरूपामध्ये धावगती वाढवताना पाहायला मिळालेत. खास करून 9 धावांमधल्या 6 ते 7-8 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्यात. पुन्हा स्ट्राईक वरती आहेत फलंदाज आशिष. गोलंदाजी स्ट्राईक वरती गोलंदाज अंकुश तयार आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 22. अंकुश गोलंदाजी स्ट्राईक वरती गोलंदाज तयार होताना पाहतोय. क्षेत्ररक्षणचं फील्ड पोझिशनमध्ये थोडासा बदल करताना पाहायला मिळत आहेत. बघूया येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची गोलंदाजी केली जाणार ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. पुढचा चेंडू आहे. अंकुश गोलंदाजी स्ट्राईक वरती 55 डाव बाजूने 10 ते 12 बॉलांचा लढत घेऊन 12 मध्ये 22. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पहिलं चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. फुल लेंथवरचा चेंडू तर चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर चेंडू शॉट त्या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये थांबतो. त्यानंतर एकदा पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या वाढल्या. धावसंख्या पोहोचते म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. आता 11 मध्ये 21 नॉकआउटचा सामना आहे. यांच्यात नॉकआउटच्या सामन्याला पण आता सुरुवात होताना पाहायला मिळाले आहे. 11 मध्ये 21 सामन्याचं समीकरण बनलं आहे. कोणाचा आव्हान या ठिकाणी स्पर्धेमध्ये बनून राहणार आणि कोण स्पर्धेबाहेर जाणार ते देखील येणारे काय वेळ या ठिकाणी सांगून देणार आहे. बघूया पुढचा चेंडू आहे. गोलंदाज तयार आहेत. फुलटॉ चेंडू आहे. चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा फटका अलॉन द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो. एकदा पण होते दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जाते का बघूया. सुंदर आणि मिटून विकेट पाहायला मिळते. आणि बघता बघता किती धावा अंपायर 1 2 3 अंपायर किती धावा काढल्यात 1 2 3 3 धावा काढलेल्या आहेत. 3 धावेने धावसंख्या वाढली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाज तयार आहेत. 55 बाजूने स्लोवर बॉल. आता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. धावसंख्या झाली 13. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा स्टेप आउट घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज यष्टीचीत होताना पाहायला मिळतात. 1 मोर विकेट गॉन. ठिकाणी 8 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू आहे. गोलंदाज तयार. 5च्या डाव्या बाजूने सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. न्यू फलंदाज पुन्हा एकदा मॅचच्या रडार मध्ये चेंडू उंच हवेमध्ये काऊ कॉर्नरच्या वरून निघून साला चेंडू सीमारेखा पार 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 येतो षटकार. धावेने धावसंख्या वाढली आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय म्हणजेच
19 या धावसंख्येवरती. 7 चेंडू 12. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. 7-12. कोण कुणावर करतोय मारा ते देखील पाहणं महत्वाचं आहे. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. पुन्हा एकदा उंच हवेमध्ये झेलची संधी. स्वतः गोलंदाज परंतु त्या ठिकाणी मिश जज होत आहे आणि फलंदाज धाबाद होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच 20 या धावसंख्येवरती येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये धाव बनवायच्यात 11. 6 मध्ये 11. बघा कोण कशा प्रकारची फलंदाजी करणार ते देखील पाहायला महत्वाचं असणार आहे. सहा चेंडू मध्ये 11. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. मनोजला वैयक्तिक पहिली षटक संघासाठी 30 षटक हातात आहे मनोज. पुढचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षण सजवत आहेत मनोज. चला आपण सामना जरा लवकर चालू करायचा आहे, एवढा वेळ नाही आपल्याकडे. मनोज पाडावे यांच्यासाठी पारितोषिक लागलंय. राकेश पाडावे यांच्याकडून जर 3 विकेट काढले तर 501 रुपये. हा सामना जिंकवला तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. पुढचा चेंडू आहे मनोज यांच्यासाठी. पहिला चेंडू आहे. खराब चेंडू, दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या झाली ते म्हणजे 21. पुढे इथं गोलंदाज तयार. मनोज पंचाच्या डाव बाजूने. पुढचा चेंडू आहे आणि रडार मध्ये चेंडू आहे. चेंडू त्या ठिकाणी ब्लॉक मध्ये ठेवण्यात तयार. पहिल्या चेंडूवरती विकेट गॉन. चेंडू आहे मनोजाचा. पाचचा चेंडू बसूने. पुढचा चेंडूला ठिकाणी कव्हरच्या शर्यत डावलाय. एक धाव निश्चित कंप्लीट करतायत. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावांची धावसंख्या वाढल्या. जाऊन पोहोचले ते म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. 4 चेंडूमध्ये 8. प्रत्येक चेंडूवरती 2ची सरासरी आहे. 4 मध्ये 8. पडल्याय गाठ. कोण सोडवणार? बॅटिंग करणार संघ की गोलंदाजी करणार संघ? आता मात्र पुन्हा एकदा खाली जातोय चेंडू. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. धावचीची संधी आहे आणि फलंदाज धाबाद. संख्या झाली ते म्हणजेच 23. 3 चेंडूमध्ये 8 धावा आहेत. स्ट्राईक वरती फलंदाज रिंकेश. बघूया रिंकेश कडून ती क्षमता. एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. येणार 3 चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी करणार ते देखील पाहणं महत्वाचं असणार रिंकेश यांच्याकडून.
न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंड मध्ये यश, स्ट्राईक वरती रिंकेश. गोलंदाज तयार मनोज. पंचांच्या डाव्या बाजूने 3 मध्ये 8 धावांची गरज आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो रिंकेश. दोघांवरती प्रेशर, दडपण, धगधग होताना पाहायला मिळते. पहिला एकदा दिशाहीन वाईड अवांतर धाव. एक्स्ट्राच्या मध्ये 1 धाव, एका धावेने धाव संख्या वाढली आहे, जाऊन पोहोचते 24 या धाव संख्येवरती. 3 मध्ये 7. एक मोठा फटका. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी होते. 3 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण सजवलं आहे. फलंदाज संख्या स्ट्राइक वरती. तू जमीन पैदा करतो आसमान पैदा कर, मांगने से कुछ नहीं मिलता. मेरे दोस्त तुम्हारे अंदर आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. गोलंदाज मनोज यांना आपण पाहतोय. 2 मध्ये 7. आता मात्र मनोज थोडासा धीर देताना पाहायला मिळत आहे. सर्व क्षेत्ररक्षकांना 2 चेंडूमध्ये 7 आहे. 7 वरती मात करायची आहे. कोण करणार ते देखील पाहणं महत्वाचं आहे. फलंदाज की गोलंदाज. पुन्हा एकदा मनोज तयार आहेत. रिंकेश बॅटिंगसाठी पुन्हा एकदा तयार आहेत. ह्या चेंडूवरती सामन्याचं समीकरण पूर्णपणे बनलेलं गेलं आहे. आणि पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी वाईट. 4 मध्ये अवांतर 1 धाव, एका धावेने धाव संख्या वाढल्या. 2 मध्ये 6. सामना उघड्या डोळ्याने पहा. 2 चेंडूमध्ये 6. सामना उघड्या डोळ्याने पहा. बघूया दिल की धडकन बढ़ती हुई, तेज तरार. आता मात्र 2 मध्ये 1 मोठा ब्लास्ट. बघूया पुढचा चेंडू आहे. मनोज गोलंदाज स्ट्राइक वरती. आणि आता मात्र ब्लॉकला लागला चेंडू आहे. ऑन साइडला घेऊन काढलाय. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया. दुसऱ्या धावेसाठी कॉल पुन्हा एकदा ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये पाहायला मिळतोय का बघूया. आणि 3 धावा पूर्ण केल्या आहेत. 3 धावेने धाव संख्या वाढली आहे. जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 28 या धाव संख्येवरती. 1 चेंडू मध्ये 3 धावा. 1 मध्ये 3. कोण होणार विन. आता मात्र धडकन, प्रेशर, दडपण, साऱ्या काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडतायत. आता मात्र आईस्क्रीम खावा लागणार आहे. आईस्क्रीम म्हणजे आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती, क्री म्हणजे क्रियाशीलता आणि म म्हणजेच महत्वाकांक्षा. हे जे गुण ज्या खेळाडूच्या अंगी असणार तो हा सामना या ठिकाणी विजय संपादन करणार. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार मनोज. पंचाच्या डाव्या बाजूने 1 चेंडू 3 धावांची गरज. जोरात टाकण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला खेळला. 1 धाव पूर्ण झाली आहे. पुन्हा मिस फिल्डिंग पाहायला मिळतोय तोपर्यंत. पुन्हा एकदा मिस फिल्डिंगच्या स्वरूपामध्ये फलंदाज धावबाद. सामना रफ अँड टफ मुकाबला. पैसा वसूल सामना. हॅलो, चला लगेच पुढचा मॅच. अजिंक्य प्रिया आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. अजिंक्य प्रिया